परिमेय व अपरिमेय संख्या या पाठातील परिमेय संख्यातील क्रमसंबंध, ज्याला लहान मोठेपणा असे म्हणतात, हा भाग आपण पाहणार आहोत. कोणतीही परिमेय संख्या ही a/b रूपात असते. थोडक्यात असे म्हणूया की अपूर्णांक रूपातील संख्या म्हणजेच परिमेय संख्या असतात. मग अशा दोन अपूर्णांक रूपातील संख्या म्हणजे दोन परिमेय संख्या जर आपल्याला दिल्या आणि त्याच्यातील कोण मोठा आणि कोण छोटा हे जर ओळखायचे असतील तर त्याला आपल्याला काही नियम आहेत, ते इथे नियम समोर आहेत. परिमेय संख्यांची तुलना करताना खालील नियम उपयोगी पडतात. आता नियम कसे आहेत ते पहा. a/b व c/d या परिमेय संख्यामध्ये b आणि d हे धन असतील तर, म्हणजे हे दोघं शून्य नाही आहेत, छेद शून्य नसला की ती परिमेय संख्या असते. तर पहिला नियम, आपल्याला इथं काय करायचं आहे की दोघांचा गुणाकार करायचा आहे. कोणत्या दोघांचा गुणाकार करायचा आहे तर a/b आणि c/d या परिमेय संख्यातील d ने a ला तिरकस a ने गुणाकार करायचा, म्हणजे हा तिरका गुणाकार करायचा. दुसऱ्याच्या छेदाने पहिल्याच्या अंशाला गुणाकार करायचा आहे, तो गुणाकार प्रथम लिहायचा इथं. पहिल्याच्या छेदाने दुसऱ्याच्या अंशाला हा दुसरा गुणाकार करायचा आहे तिरकस, आणि तो लिहायचा आहे इथं b गुणिले c. मग या दोन गुणाकारामध्ये जर दुसरा गुणाकार मोठा आला तर दुसरी परिमेय संख्या म्हणजे c/d ही परिमेय संख्या मोठी असते. दुसरा गुणाकार मोठा तर दुसरी परिमेय संख्या मोठी, म्हणजेच म्हणून लिहिलेलं आहे तर a/b लहान आहे c/d पेक्षा. जर हाच तिरकस गुणाकार म्हणजे d ने a ला गुणल्यानंतर येणारा गुणाकार आणि b ने c ला गुणल्यानंतर येणारा गुणाकार, जर दोन्ही गुणाकार समान असतील, इथं बरोबरचं चिन्ह लिहिलेले आहे, जर समान असतील तर त्या दोन्हीही परिमेय संख्या समानच असतात, म्हणून इथं लिहिलेलं आहे a/b बरोबर c/d. तिसराही नियम तसाच आहे. जर आत्ताप्रमाणेच केलेला जर पहिला गुणाकार मोठा असेल ह्या दुसऱ्या गुणाकारापेक्षा, म्हणजे पहिला a गुणिले d हा गुणाकार जर मोठा असेल b गुणिले c पेक्षा, तर पहिली परिमेय संख्या म्हणजे a/b ही मोठी असते c/d पेक्षा. म्हणजे थोडक्यात काय, जर हा जो तिरकस गुणाकार आहे त्यामध्ये जर दुसरा गुणाकार मोठा तर दुसरी परिमेय संख्या मोठी, जर दोन्ही गुणाकार समान तर दोन्ही परिमेय संख्या समान, आणि जर पहिला गुणाकार मोठा तर पहिली परिमेय संख्या मोठी. तर आता आपण यावर आधारित उदाहरणे पाहणार आहोत. प्रश्न, खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा. पहिले उदाहरण ऋण 7, ऋण 2. या उदाहरणामध्ये दिलेल्या दोन्ही संख्या ऋण आहेत आणि दोन्ही संख्या ऋण असताना ज्या लहान संख्येला ऋण चिन्ह लागलेले असते ती संख्या मोठी असते दुसऱ्या ऋण संख्येपेक्षा. म्हणून इथे ऋण 7 ही संख्या लहान आहे ऋण 2 पेक्षा, म्हणून मोठेपणाचं चिन्ह जे आहे ते मी 2 कडे तोंड करून ठेवलेलं आहे, म्हणजे ऋण 7 मोठा आहे ऋण 2 पेक्षा. उदाहरण क्रमांक 2, 0, ऋण 9/5. अर्थातच इथे 0 ही संख्या मोठी आहे म्हणून 0 मोठा आहे ऋण 9/5. याचे कारण मी इथं पुढे लिहिलेले आहे. कोणत्याही ऋण संख्येपेक्षा 0 मोठा असतो. संख्या रेषा जर नीट आठवली तर डाव्या बाजूला ऋण संख्या असतात, त्यानंतर 0 येतो आणि त्याच्यानंतर धनसंख्या असतात, म्हणजे ऋणसंख्या ह्या लहान असतात 0पेक्षा. त्यामुळे 0 ही संख्या या ऋणसंख्येपेक्षा मोठी आहे. तिसरे उदाहरण पाहूया. 8/7, 0. यामध्ये धनसंख्या आहे, 8/7 ही धनसंख्या आहे, याच्या समोर काही नाही म्हणजे चिन्ह धन असतं, मग धनसंख्या मोठी असते. कोणत्याही धन संख्येपेक्षा 0 लहानच असतो, त्यामुळे 8/7 मोठा आहे 0पेक्षा.
उदाहरण क्रमांक 4 ऋण 5/4, 1/4. इथे सहजपणे कळते की कोणतीही ऋणसंख्या ही धनसंख्येपेक्षा लहान असते. इथे मी कारण लिहिलेलं आहे म्हणजे समजण्यासाठी. म्हणून ऋण 5/4 लहान आहे 1/4 पेक्षा. आता वरील 4 उदाहरणे जी पाहिली ती अत्यंत सोपी होती. त्याच्यामध्ये तिरकस गुणाकार वगैरे करण्याची गरजच पडली नाही. कारण फक्त आपल्याला थोडा नियम माहीत असला की आपल्याला धनसंख्या कोणती आहे, शून्यापेक्षा धनसंख्या मोठी असते का, ऋणसंख्या लहान असते का, ह्या सगळ्या गोष्टी जर माहीत असतील तर सोडवता येतं. वरील 4 उदाहरणं अगदी सोपी होती. आता खालील उदाहरणे पहा. 5वे उदाहरण 40/29, 141/29. इथं पण सोपंच आहे. या दोन्ही संख्येमधील छेद समान आहे. छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा म्हणजेच परिमेय संख्येचा अंश मोठा ती संख्या मोठी. आता ह्या दोघांचे छेद समान आहेत आणि 40 आणि 141 या दोघांमध्ये अर्थातच 141 मोठा आहे. म्हणजे 40 हा लहान आहे 141 पेक्षा. मग ज्याचा अंश मोठा, छेद समान असताना ज्याचा अंश मोठा ती परिमेय संख्या मोठी. म्हणून 40/29 लहान आहे 141/29 पेक्षा. पुढील उदाहरण 6वे ऋण 17/20, ऋण 13/20. इथेही दोन्ही परिमेय संख्यांचे छेद समान आहेत. आता ऋणसंख्यांची दोन्ही ऋणसंख्या असतील तर तुलना कशी करायची हे आपण पहिल्याच उदाहरणात पाहिले आहे. ज्या दोन्ही ऋणसंख्या असताना ज्या लहान संख्येला ऋणचिन्ह लागले ती संख्या मोठी असते दुसऱ्या ऋणसंख्येपेक्षा. यामध्ये ऋण 17 हा लहान आहे ऋण 13 पेक्षा आणि इथं छेदही समान आहे दोघांचा. त्यामुळे ज्या परिमेय संख्याचा अंश मोठा असतो ती परिमेय संख्या मोठी. म्हणून ऋण 17/20 लहान आहे ऋण 13/20 पेक्षा. सातवे उदाहरण पाहूया. यामध्ये दिलेल्या परिमेय संख्या आहेत 15/12, 7/16. या दोन्ही परिमेय संख्यांचा छेद हा भिन्न आहे. यापूर्वीच्या संख्यामध्ये छेद समान होता. मग ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी असे आपण सांगत होतो. परंतु यामध्ये दोघांची छेद भिन्न आहेत. मग आपल्याला इयत्ता 4थी 5वीला आपण जे शिकलेली पद्धत आहे की छेद समान करून घेण्याची ती पद्धत मी इथं वापरत आहे. 15/12 बरोबर 15/12 बरोबर मी पहिली परिमेय संख्या इथं लिहिलेली आहे 15/12. आता दुसऱ्याचा जो छेद आहे तो आहे 16. दुसऱ्याच्या छेदाने पहिल्याच्या अंशाला व छेदाला गुणाकार करावा. म्हणजे 15 × 16 छेद 12 × 16 आणि हा गुणाकार येतोय बरोबर 240/192. ही दुसरी परिमेय संख्या मी इथं खाली घेतलेली आहे 7/16 बरोबर. आता पहिल्याचा जो छेद आहे तो आहे 12. त्याने दुसऱ्या परिमेय संख्येच्या अंशाला व छेदाला गुणाकार करायचा आहे. म्हणजे 12ने 7ला गुणाकार करायचा आणि 12ने 16ला गुणाकार करायचा आहे. वरचा गुणाकार येतो 12×7 = 84 आणि 16×12 = 192. आता हे दोन्हीही छेद समान झालेत. म्हणजे 192 हा छेद आणि हा छेद समान आहे. मग ह्या दोन्ही परिमेय संख्या मी इथं खाली लिहिल्या 240/192 आणि 84/192. ह्या दोघांमध्ये छेद समान आहे. पहिल्याचा अंश मोठा आहे म्हणून पहिली संख्या मोठी. पहिली संख्या म्हणजेच 15/12 हा मोठा आहे 7/16 पेक्षा. याऐवजी अजून एक दुसऱ्या मार्गाने पण आपल्याला हे गणित सोडवता येते. आपण सुरुवातीला 3 नियम शिकले होते. तिरकस गुणाकार करून जो गुणाकार मोठा ती परिमेय संख्या मोठी.
म्हणजे पहिला गुणाकार मोठा आला तर पहिली परिमेय संख्या मोठी, जर दुसरा गुणाकार मोठा आला तर दुसरी परिमेय संख्या मोठी, आणि दोन्ही समान आले तर दोन्ही परिमेय संख्या समान. तर त्या नियमांचा वापर करून मी इथं उजव्या बाजूला दुसरी पद्धत दिलेली आहे. 15/12 आणि 7/16 यामध्ये हा तिरकस गुणाकार करायचा. 15 × 16 इथं लिहायचं आहे, आणि हा दुसरा गुणाकार 12 × 7चा इथं मांडायचा. दोघांमध्ये कॉमा, अजून आपल्याला माहीत नाही आहे कोण मोठा आणि कोण छोटा येते, म्हणून कॉमा द्यायचा. 15 × 16चा गुणाकार 240 येतो, तो मी इथं लिहिलेला आहे. पुन्हा कॉमा आणि 12×7 = 84. आता हे दोन्ही गुणाकार मांडल्यानंतर आपल्याला किंमत कळते की 240 हा मोठा आहे, म्हणजे पहिला गुणाकार मोठा आहे. म्हणजेच पहिली परिमेय संख्या 15/12 मोठा आहे 7/16. तर अशा दोन्ही मार्गाने आपल्याला सोडवता येईल. तो यानंतरचे उदाहरण आहे -25/8, -9/4. पहिल्याचा छेद 8 आहे आणि दुसऱ्याचा छेद 4 आहे. जर आपण दुसऱ्याचा छेद हा 8 एवढा जर आणला तर आपल्याला तुलना करणे खूप सोपे जाईल. म्हणून मी काय करणार आहे की दुसऱ्याच्या छेदाला 8च्या बरोबरीत आणण्यासाठी 2 हा गुणक निवडेन, आणि 2ने दुसऱ्या परिमेय संख्याच्या अंशाला व छेदाला 2ने गुणाकार करेन. त्यामुळे तो येईल -9×2 = 18 आणि हा 4×2 = 8. म्हणजेच -9/4ला समान परिमेय संख्येच्या रूपात लिहिलेला आहे, -18/8. आता ही संख्या -18/8 आणि पहिली परिमेय संख्या -25/8 या दोघांचाही छेद समान झालेला आहे, तो म्हणजे 8/8. आता फक्त अंशांची तुलना करा. -25 आणि -18 यामध्ये -18 मोठा असतो, मग -25/8 लहान आहे -18/8 पेक्षा. -18/8 हे कोणाचं रूपांतर आहे, ती मूळ संख्या लिहिली पाहिजे आपल्याला. -25/8 लहान आहे -9/4 पेक्षा. त्यानंतर हे 9वे उदाहरण पाहूया. (12/15, 3/5). 3/5 बरोबर दुसऱ्या परिमेय संख्येचा जो छेद आहे तो 5 आहे आणि पहिल्याचा आहे तो 15 आहे. मग 15च्या बरोबरीत आणण्यासाठी मी दुसऱ्या परिमेय संख्येला 3ने, म्हणजे अंशाला आणि छेदाला 3ने गुणाकार करणार आहे. म्हणून मी इथे 3ने गुणाकार केलेला आहे अंशाला आणि छेदाला. 3 × 3, 5 × 3, 3 त्रिक 9, 5 त्रिक 15. म्हणजे 12/15 आणि 9/15 यामध्ये 12/15 मोठा, म्हणून 12/15 हा मोठा आहे 3/5 पेक्षा.